मला एक मतदानाचं अधिकार मिळालं. आजच्या तारखेत मला असं वाटतं की मला मिळालेलं संविधानाचं अधिकार हे कुठेतरी डावलल्या जात आहे ईव्हीएमच्या माध्यमातून. पर हमने चर्चा बातचीत करने की कोशिश की है. अपने देश में संविधान के पहले से आरक्षण का प्रावधान था. नंबर 1, तुम इसकी स्टडी करो 1910 के आगे. तो 1932 में बाबा साहब का तुमको एपिसोड मालूम है. जिथं SC ST चे आमदार खासदार असतील ना त्या ठिकाणी मतदान करायचे. नाही सर, म्हणजे भाजपाच्या गव्हर्नमेंटला ज्यांचं समर्थन आहे त्यामध्ये RSSला आमचेच लोक आहेत. आम्ही त्यांच्या विरुद्ध नाही करू शकत कारण ते चुकीच्या मार्गाने जात आहेत. साथियों, इस वक्त हम लोग आमगांव महाराष्ट्र में हैं और यहाँ पर अंतर्राष्ट्रीय बौद्ध धम्म सम्मेलन है. तमाम लोग यहाँ पर आमंत्रित थे और इसी के साथ साथ आपको बता दें कि मनोहर चंद्रिकापुरे जी जो कि मोरगा अर्जुनी विधानसभा के आमदार है वो हमारे साथ यहाँ पर मौजूद है, जो कार्यक्रम के अध्यक्ष के तौर पर मौजूद है. सर, क्या उद्देश्य था आज के इस कार्यक्रम का? नहीं, ये तो कार्यक्रम हर साल मनाया जाता है. हर साल यहाँ पे धम्म परिषद ली जाती है और ये अभी 14 साल अभी इस बात को हुई है. या हर साल जन जागरण होता है. लोगों को ये समझना चाहिए कि बुद्ध क्या है, बाबा साहेब आम्बेडकर के विचार क्या है, देश में संविधान का क्या महत्व होना चाहिए. समाज जो आज अनेक जाति संप्रदाय और धर्म में बटा है वो एक संघ कैसा होना चाहिए और बुद्ध के विचार और बाबा साहब आम्बेडकर का संविधान का प्रारूप, ये दोनों की बात अगर मिलाई जाए तो इस देश में अमन और शांति कैसी लाई जा सकती है. इसके लिए ऐसे धम्म परिषद का हर साल ये लोग आयोजन करते हैं. मैं ये आमगांव शहर में छोटे से बड़ा हुआ हूँ. बाद में मैं कॉलेज में आने को इधर को आया नहीं हूँ. सर, संविधान को लेकर आपने एक बात कही है. संविधान को लेकर लगातार लोग टीका टिप्पणी करते हुए नजर आ रहे हैं. संविधान खत्म हो जाएगा, संविधान को खत्म करने की बात होगी, हिंदू राष्ट्र बनाया जाएगा. आखिर इस प्रकार की बातें क्यों देखने को मिल रही है? देखिए, खत्म करने की बात करेगा वो मिट्टी में मिल जाएगा. देखिए, बहुत बढ़िया. आपके सवाल का जवाब. जी, देखिए, जो संविधान मिटाने की बात करेगा वो खुद मिट्टी में मिल जाएगा. एक कज में संजो नहीं पहनता. अरे तुम्ही ना घेऊ टेंशन. देखो, संविधान इस देश का आईना है. संविधान को, उसके बेसिक प्रारूप को छेड़छाड़ कोई कर सकता नहीं. और संविधान ऐसा होगा वैसा होगा ऐसी बात नहीं है. हिंदू राष्ट्र की बात नहीं है या कोई बौद्ध राष्ट्र की बात नहीं है. ये देश में तमाम धर्म के लोग रहते हैं. यहाँ पे हिंदू जैसे रहते हैं वैसे क्रिश्चियन भी रहते हैं, यहाँ मुस्लिम भी रहते हैं. और हिंदू धर्म की जो एक शाखा बोल के भारतीय संविधान में बुद्ध और जैन है. और अभी एक नया धर्म आया है, वो सनातन नहीं, वो अपना कर्नाटका के जो गुरु थे अपने, क्या उनका नाम भूल गया मैं अभी. तो अभी नया एक लेटेस्ट संप्रदाय तैयार हुआ. तो सिख, बुद्ध, जैन और वो लिंगायत समाज के जो थे, ये 4 धर्म जो है इनकी आइडेंटिटी अलग है लेकिन हिंदू विधि के परिप्रेक्ष्य में वो आते हैं, इसीलिए उनको एक ही समान नियम है. लेकिन मुस्लिमों के कायदे अलग है, सिखों का भी इसमें समावेश होता है. अभी इस देश में जो चर्चा चल रही है कि इस देश में कॉमन सिविल कोड होना चाहिए. तो जब ये कॉमन सिविल कोड की चर्चा चलेंगी तब इस देश में बहुत मतमतांतर होने वाले हैं और तब इतना आसान नहीं रहेगा ये कि वो कर सकेंगे. इसलिए भारतीय संविधान मिटेगा, मिटने वाली बात है नहीं. भारतीय संविधान पहले था और बाबा साहब ने ऐसी वहाँ पे सब बातें बना के रखी है कि उसमें इतना आसान नहीं होगा इनको. और जैसा इन्होंने बोला अभी, जो संविधान मिटाने की बात करेगा खुद मिट्टी में मिल जाएगा. वो तो ऐसे ही मिलने वाले हैं, इसीलिए वो कोई बात नहीं है.
चला ओके चलो. तो यहाँ पर हमने चर्चा बातचीत करने की कोशिश की है. संविधानात जे प्रश्न विचारले आहेत त्यासाठी उत्तर देण्यास आम्ही तत्पर आहोत. बाबासाहेबांच्या अनुयायी आम्ही आहोत. दृष्टीनं जे काही उपक्रम सुरू आहेत, कार्यक्रम लगेच सुरू होईल. संविधान मिटवण्याच्या दृष्टीने जे काही उपक्रम सुरू आहे त्या विषयावर आमचे 40% ओबीसी SC ST जे काही असतील त्यांनी काही उपक्रम राबवलं किंवा आमच्या सुरक्षेसाठी त्यांनी काय केलं. मी तुम्हाला सांगू का, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. कार्यक्रमाला प्रारंभ अपने देश में संविधान के पहले से आरक्षण का प्रावधान था. नंबर 1, तुम इसकी स्टडी करो 1910 के आगे. तो 1932 में बाबा साहब का तुमको एपिसोड मालूम है? सर प्लीज. नाही सांगतोय. नाही मला एक म्हणायचं आहे. हाँ. सर, माझं वैयक्तिक अधिकार आहे की मला एक मतदानाचा अधिकार मिळालं. आजच्या तारखेत मला असं वाटते की मला मिळालेलं संविधानाचा अधिकार हे कुठेतरी डावलल्या जात आहे EVMच्या माध्यमातून. आता तो वेगळा विषय. ऐका ना, त्यावेळेस मला जर वाटते की माझं वैयक्तिक मत आहे की माझ्या देशातल्या प्रत्येकांचं असं बॅलेट पेपरनं वोटिंग व्हायला पाहिजे. तर त्यावेळेस आमचे 40% जे काही सांसद असतील, जे काही आमदार असतील, त्यांनी हा उचलून प्रश्न का नाही धरावा. सांगतो तुम्हाला, सुद्धा सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला तेच सांगतोय. 4 राज्यात एक मिनिट. आज आम्हाला वाटतं की मला ballot paperनी- सरांनी जो ऐका ना, एक मिनिट ballot सरांनी जो paperनी प्रश्न केलाय हा प्रश्न एकदम संयुक्तिक आणि योग्य आहे. आज प्रत्येकाच्या मनात शंका आहे की EVM बाबत काही ना काही आहे. मला माहित आहे सर, बरोबर. तर वोट भाजप गव्हर्नमेंट ही लोकांना भ्रमित करून काहीतरी उलट सुलट करत आहे हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु वास्तविकता ही जी आहे ते फक्त SCच्या लोकांना माहीत आहे. जे इंटलेक्च्युअल लोक आहेत, जे धम्म परिषदेत आले, त्यात मीही आलो. आणि म्हणून मला असं म्हणावं असं वाटते की आमच्या मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचं काम आणि तेच काम संविधानाला कुठेतरी बाजूला ठेवण्याचं काम ही भाजप गव्हर्नमेंट करत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे आम्हाला पहिला तुम्ही सर आहात का? काय आहात तुम्ही? हा, सांगतो हे बघा. बागडे मुल्ला. अच्छा हा चला हा. मी तुम्हाला सांगतो हे बघा, हे EVM मशीन आहे ना, ही कोणाच्या काळात सुरू झालेली आहे? नाही, कुठलीही ऐकून घ्या. तिला हॅक करण्यात येत आहे. बरोबर आहे. केलाय कित्यांदा ऐकून तेच तुम्हाला सांगतोय. VVPAT हा आता विचार एकाच गावात नाही, संबंध देशामध्ये सुरू झालेला आहे. आणि प्रत्येक माणसं तेच म्हणतायत की अमेरिका एवढी ॲडव्हान्स कंट्री आहे तरी तिथं हातानेच बटन दाबतो आपण. बॅलेट हा, बरोबर आहे की नाही? तर तो याचा प्रभाव पुढे जाणार आहे आणि अशी मागणी प्रचंड जोमानं पुढे येणारच आहे. दुसरी गोष्ट, माझं एक म्हणणं आहे, आजच्या तारखेमध्ये जे रामरथाची यात्रा सुरू आहे, मला हे म्हणायचं, राम आमच्या हृदयात आहे. आमच्या 4 दिवाळीच्या आतमध्ये आम्ही त्याला पुजतो. श्रद्धा घ्या. एक भाजपाचं अजेंडा नाही, गव्हर्नमेंट जी आहे, प्रधानमंत्री, तो देशाचा प्रधानमंत्री आहे की भाजपाचा प्रचार करत आहे. कारण ज्या पद्धतीनं हे सारी यंत्रणा गव्हर्नमेंटची सारी यंत्रणा ज्या पद्धतीनं भाजपाचं अजेंडा राबवत आहे आणि त्याला समर्थन देणारे दोज हू आर एनी पार्टीज, ती एखादी काँग्रेस असो, भाजपा असो किंवा राष्ट्रवादी असो, दोज हू आर, त्या लोकांनी हे लक्षात ठेवावं. आम्हाला संवैधानिक जर वाचवायचं असेल आमचे अधिकार, तर त्या प्रत्येक SC STच्या 40% आमदारांनी महाराष्ट्रात आणि बाकीच्या जे काही असतील पर्सेंटेज त्यांनी देशात यांच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी समोर का नाही यावं. आम्ही सारे आयुष्य वेचलं सर. आमचं कोणीतरी माणूस जाते, आम्हाला चुथ्या बनवून जाते आणि याचा उपयोग करून सारेच्या सारे लोक. तुम्ही लोक बटन दाबून पाठवता. नाही, तर हे बटन बंद झालं पाहिजे. तो बंद करा ना. तर माझं म्हणणं तर हे तुमच्याच हातात आहे ना. हे बघा, ही आपली चर्चा आहे ना, ही आपली आता रस्त्यावरची चर्चा आहे. ही आपली चर्चा आहे की नाही,
ही आपण आपसात लढा देऊया एवढं म्हणा हा, सर. असं लढा देऊया तेच म्हणतो ना मी, आमचं तुम्हाला विरोध नाहीये. तेच म्हणतो लढा मी. देऊया आणि एक दिवस ह्या भाजपा प्रणित म्हणजे भाजपाच्या गव्हर्नमेंटला ज्यांचं समर्थन आहे त्यामध्ये RSSला आमचेच लोक आहेत. आम्ही त्यांच्या विरोध नाही करू शकत कारण ते चुकीच्या मार्गाने जात आहेत, भ्रमित आहेत. आम्हाला त्यांना रस्त्यावर आणायचं असेल तर आमचे खासदार आमदार जे कोणी आहेत SC ST OBC त्यांनी रस्त्यावर येऊन यांना रस्त्यावर आणावं. 340 खासदार झोपले आहेत. त्याच्यात 340 खासदार झोपले आहेत. तुम्हाला सांगू का, त्याच्यामध्ये एकच त्याच्यात उपाय आहे. हा? जिथं SC STचे आमदार खासदार असतील ना त्या ठिकाणी मतदानच करायचं. नाही सर एक मिनिट सर प्लीज सगळ्यात सोपा. शेवटचं सांगतो सर ऐका एक मिनिट सगळे ऐकत असाल सर सगळे ऐकत असाल तर माझं सर प्लीज तुमची न्यूज जाऊ द्या. चंद्रकापूर सर प्लीज माझं शेवटचं ऐका. नाही ऐका ना, एक शेवटचं 2 शब्दाचं मला हे म्हणायचं आहे, भीमा कोरेगाव हा महाराष्ट्र विसरू शकला नाही आणि दुसऱ्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आली आणि त्यामध्ये आमचे SC ST OBC कोणी असतील तर दुसरा कोरेगाव घडवायला आम्ही आत्ताही सक्षम आहोत. वेळ लागणार नाही. हा स्टेज आहे सर धम्मगिरीचा आणि धम्मगिरीवर मी सांगू इच्छितो की भीमा कोरेगाव मोठी गोष्ट नाही आहे. त्यावेळेस फक्त महार लढले, आता ST ST OBC सारेच लढायला तयार होतील. त्यावेळेस याची वाट लावायला वेळ नाही लागेल आणि म्हणून या दिशेनं आम्हाला न्याय देण्याचं काम तुम्ही करा. आम्हाला अशी पाळी येऊ देऊ नका दुसरा भीमा कोरेगाव घडवायला पाहिजे. ऐकून घ्या. आता बागळे सराचा मी मान सन्मान करतो. इतिहास होता है. तुम जिस भीमा कोरेगांव की बात करते तब अपन गुलाम थे, तब पेशवाई थी और पेशवाई के खिलाफ हमने लड़े नहीं. हम क्यों लड़े? हमारे लोग गए थे, उन्होंने बोले यार वे झाड़ू बांधता हे करता ते करता, हम तुम्हारे साथ में, लेकिन ये तो नियम शिथिल करो. तर ते पोट्टे ऐकले नाही ना आणि म्हणून ते ब्रिटिश सरकारला माहीत झालं. ते आपल्याकडे आले आणि आपल्या लोकांना ते सैन्यामध्ये घेतलं. हे इतिहास मला माहित आहे. तर आता हा जो तुम्ही जे म्हणताय ना स्वातंत्र्यानंतरच्या गोष्टी आहेत त्या तो यहाँ पर तो जो चर्चा हो रही थी खासतौर पर वो मराठी में हो रही थी और ये सवाल जो उठा रहे थे ये जनता की तरफ से सवाल थे कि देश में किस प्रकार हिंदू राष्ट्र की लगातार बात चलती हुई नजर आती है. भारतीय जनता पार्टी के आमदार है और इनसे सवाल किया जा रहा था कि आपकी पार्टी किस तरीके से हिंदू राष्ट्र की बात करती है और आप इस अंतर्राष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद में आए हैं, आप फुले शाह बाबा साहब की बात कर रहे हैं, संविधान की बात कर रहे हैं, तो आखिर ये कैसे संभव हो पाएगा? आपके तरफ से क्यों विरोध नहीं किया जाता? तमाम जो SC ST से चुनकर SC ST के आरक्षण के बदौलत, राजनीतिक आरक्षण के बदौलत जिस प्रकार जो लोग चुनकर जाते हैं और वो तमाम राजनीतिक पार्टियों के दबाव में आकर अपने अधिकारों को लेकर, बहुजन समाज के अधिकारों को लेकर वो अपनी बात नहीं कर पाते, आखिर इस प्रकार क्यों होता है? और इसीलिए उन्होंने कहा और तमाम चर्चाओं से उनका यही कहना था कि इस तमाम देश में चलने वाले सांप्रदायिक माहौल को दरकिनार करते हुए जहाँ जहाँ पर SC ST से जो आमदार है, जो खासदार है, वो कहीं न कहीं अब सड़कों पर आ जाए, रास्तों पर आ जाए और SC ST मतलब कि दलित और आदिवासी समाज से आने वाले लोगों के हक अधिकारों को लेकर चाहे वो किसी भी पार्टी में हो अपनी आवाज़ उठाए. क्या ऐसा SC ST से आने वाले आमदार और खासदार करेंगे? ये बड़ा सवाल है, क्योंकि किसी भी पार्टी का कोई भी आमदार हो, खासदार वो होता है तो उसके विचारधारा को लेकर होता है और उसी विचारधारा के आधार पर वो काम करता है और उसके आधार पर हमको जवाब भी देखने को मिले. तो इस पूरी बातचीत को लेकर जो डिस्कशन चल रहा था, इस डिस्कशन को लेकर, इस चर्चा को लेकर आपकी क्या राय है, प्रतिक्रिया क्या है, हमें लिखकर ज़रूर बताएं. और तमाम जो सवाल है वो गर्म सवाल थे, अहम सवाल थे और निश्चित रूप से देश की जनता को इस तमाम सवालों से एक मैसेज, एक संदेश जरूर जाएगा. आपकी राय कमेंट बॉक्स में लिखकर ज़रूर बताएं. बने नेशनल चौपाल के साथ मिलते हैं नए वीडियो में. तब तक के लिए जय भीम, जय भारत.